जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 185. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. साखरवाडीला सप्ताह भरला होता. आम्ही 10-12 जणी लहान मुले त्या सप्त्यासाठी गेलो होतो. त्यात आमचा एक दोस्त हरवला गेला. मग मात्र आमची फारच धावपळ होऊ लागली. इकडे शोध तिकडे शोध. आजी आजोबा मात्र थकून गेले. त्यांना काय करावं काही समजेना. कारण त्यांच्याबरोबर आम्ही आलो होतो आणि आम्हाला सांभाळायची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतु शेवटी तो मुलगा सापडेना. मग आम्ही सर्वजण शोधू लागलो. त्यातच त्या ठिकाणी ट्रॅक्टर उभे होते, टारल्या उभ्या होत्या आणि त्या टारल्याच्याच बाजूला त्या पत्रावाळ्या, ते जेवणारी लोक, एक गाव सर्व वारकरी त्या ठिकाणी बसून तिथे ते सप्त्यासाठी आलेले ते उठून जात होते. तेच पत्रावळ्या उचलण्यासाठी बरीचशी मुले त्या ठिकाणी जमा झालेली होती. आणि तिथील गावकरी लोक, काही शिक्षक लोक, त्यांना वाटले आम्हीही तेच काम करतो की काय, म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून घेतले आणि सांगितले की तुम्ही शाळेतील विद्यार्थी आहात, तुम्ही हे पत्रावळ्या उचलून तिकडे टाका. परंतु त्यांना ते माहीत नव्हतं का आमचाच एक दोस्त हरवला आहे. आम्ही अगोदरच रडवले झालेलो होतो. त्याच्यात 2-3 जण आणखीच रडायला लागले, घाबरले. मग एका जणाने, आमच्यातील एक दोस्त, त्यांना सर्व हकीकत सांगितली. आमचा दोस्त हरवला वगैरे सर्व सांगितल्यानंतर मग मात्र त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आम्हाला ज्या ठिकाणी कीर्तन भजने वगैरे चालतात त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि खरोखर त्या ठिकाणी बरेचसे स्वामी शाळेतील, आमच्या लक्षवाडी स्वामी शाळेतील सर, गिरी सर होते, लोखंडे सर होते, सांगळे सर होते, सोसायटीमधील वाणी काका होते. हे बरेचसे जण त्या ठिकाणी उभे होते. मग मात्र मला हुरूप आला. मग मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. मग त्यांनी ज्या ठिकाणी सर्वजण काही पत्रावळ्या उचलत होते अशा ठिकाणी पाहण्यास सांगितले. आम्ही सर्व त्या बाजूने पाहू लागलो. आणि ते पाहताच आमच्यातील 3-4 जण गायब झाली. ती कुठे गेली समजेना. मग मात्र आम्ही तर फारच घाबरून गेलो. आणि तोपर्यंत निमगावाडीलाही कोणीतरी सांगितलं होतं, कारण सप्त्याला बरेच जण त्या ठिकाणची लोकही आली होती. त्यांनी कोणीतरी त्यांना सांगितलं की तुमचे मुलं तिथे आलेले आहेत, ते पोरं तिथे आलेले आहेत. परंतु त्यातील एक जण हरपला आहे. हे कळल्यानंतर मग मात्र इकडील निमगावाडीवरील सर्व लोकांची धावपळ सुरू झाली. मग काय करावं तेही कळेना. त्यातच आणखी भर म्हणून 3-4 पोरे आमचे दोस्त, तेही कुठे गेले ते समजत नव्हते. इकडं दत्तो कासोदे म्हणून शेती महामंडळामध्ये कामाला होते. त्यांना वारीला यायचं होतं. त्यांचं घर वारीलाही होतं. म्हणून ते संध्याकाळच्या वेळेस 6च्या वेळेस ते निघाले होते. मग तिथे लोकांनी त्यांना सांगितलं तर तुम्ही ती मुलं कुठं आहेत ते शोधून घ्या. त्याप्रमाणे त्यांनी होकार दिला. आणि ते निघायच्या तयारीत होते. तर तेवढ्याच वेळात 7 वाजले असतील. अंधार पडलेला होता. ते 3-4 पोरं घरी आली. घरच्यांच्याही जीव पडला. त्यांनाही बरे वाटले. परंतु बाकीचे पोरं आले नाही. ते आजोबा तेही आले नाही. त्यामुळे त्यांना ते काय करावे सुचेना. मग त्यांना सर्व हकीकत
विचारून घेतल्यानंतर मग ते दत्तो कासोदे म्हणून जे काका होते त्यांनाच निरोप सांगितला आणि मग ते साखरवाडीला आले. तोपर्यंत आम्ही 5-6 जण त्या ठिकाणी बसले होतो आणि तो मुलगा जो हरवला होता तोही आमचे गिरी सर म्हणून होते, सोमया शाळेमध्ये आम्हाला शिकवायचे. ते आम्हाला 6वीला असताना क्लास टीचर होते. त्यांनी ते शोधून काढला होता आणि तो आजी आजोबापर्यंत पोचून दिला होता.